हॅलो स्टुडंट्स, आज आपण आपला सेकंड चॅप्टर स्टार्ट करत आहोत सायन्स 2चा पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. तर एलिमेंट ॲटमपासून बनलेले असतात. प्रत्येक एलिमेंटचा स्वतःचा ॲटम असतो. इथं मी एक ॲटम काढलेला आहे. हा न्यूक्लियस दाखवलेला आहे मी. त्याच्यामध्ये हेलियमचा आपण ॲटम घेतलेला आहे. तर याच्याकडे 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात. न्यूक्लियस दाखवलेला आहे सेंटरमध्ये आणि 2 इलेक्ट्रॉन असतात. तर हेलियमचा ॲटॉमिक नंबर जर आपल्याला काढायचा असला, हे लिहून घ्या तुम्ही. ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉन और इलेक्ट्रॉन, एक तर प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. इथे हेलियम मध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन, प्रोटॉनची संख्या पण 2 आहे, इलेक्ट्रॉन पण 2 आहे, म्हणजे हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. ठीक आहे. He चा ॲटॉमिक नंबर किती आहे? 2. पण जर ॲटॉमिक मास नंबर काढायचा असला तर आपल्याला न्यूक्लियॉन्स घ्यावं लागतात, म्हणजे न्यूक्लियॉन मधले पार्टिकल. तर न्यूक्लियॉन मध्ये 2 प्रकारचे पार्टिकल आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर ॲटॉमिक मास नंबर, वजन त्याचं जे असते ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉनवर अवलंबून असते, कारण इलेक्ट्रॉनचं मास निग्लिजिबल असते. आपण आधी बघितलं होतं. असो, तर हा पॉईंट, ह्या 2 डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे बेसिकली. तर ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय होते? सम. प्लस म्हणजे सम. कोणाकोणाची सम? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, म्हणजे न्यूक्लियस मध्ये जे आहेत. ठीक आहे. तिथे 2 प्रोटॉन प्लस 2 न्यूट्रॉन इज इक्वल टू 4. तर हेलियमचा ॲटॉमिक मास नंबर होते 4. ठीक आहे. आणि ॲटॉमिक नंबर प्रोटॉन और म्हणजे किंवा इलेक्ट्रॉन, एक तर प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या दोन्ही ॲटम मध्ये सेम असते. जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. तिथं प्रोटॉन 2 आहे, इलेक्ट्रॉन पण 2 आहे. कोणत्याही ॲटम मध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते, म्हणून इथं आपण ऑर लिहिलं. ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या ती इथे 2 आहे, म्हणून ॲटॉमिक नंबर 2. तर या डेफिनेशन पण आपण आधीच्या वर्गात पाहिलेले. कन्सेप्ट लक्षात ठेवा तुम्ही. मास नंबर, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन प्लस आहे, आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे एक तर प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. तर हे लिहून घ्याल तुम्ही. ठीक आहे. पॉज करून. ठीक आहे. आता आपण सुरुवातीपासून सायंटिस्ट लोकांनी कसं क्लासिफिकेशन केलं, आणि त्याच्यानंतर सुरुवातीला बघू आपण एलिमेंट पासून कंपाऊंड बनतात. ठीक आहे. एलिमेंट पासून कंपाऊंड बनतात. म्हणून जर आपल्याला पूर्ण मॅटरची स्टडी करायची असेल, वेगवेगळ्या मटेरियलची स्टडी करायची असेल, तर त्याच्यात खूप सारे कंपाऊंड आणि खूप सारे एलिमेंट आहेत. पण कंपाऊंड बनलेले आहे एलिमेंट पासून, म्हणून एलिमेंटची स्टडी खूप आवश्यक आहे. आणि म्हणून यावर्षी तुम्हाला जसं क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये पिरियोडिक टेबल कसा बनला ते दिलेलं आहे. नेक्स्ट इयर 11-12 मध्ये तुम्हाला एका पोर्शनवर एक चॅप्टर, म्हणजे जवळपास 2 चॅप्टर तुम्हाला 11-12 मध्ये भेटतील पुन्हा पिरियोडिक क्लासिफिकेशनच्या काही ग्रुपवरती. तर हे इतकं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर ह्या वर्षीसाठी तुम्हाला 11-12चा बेसिक म्हणून, सायन्सचा बेसिक म्हणून पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. कारण तुम्हाला केमिस्ट्री आणि बायो दोन्ही ठिकाणी हा चॅप्टर कामी येणार आहे. ठीक आहे. तर व्यवस्थित याची पूर्ण स्टडी तुम्हाला करायची आहे. सगळ्याच गोष्टी, छोटे छोटे कॅन यू रिकॉल पासूनचे सर्व क्वेश्चन तुमच्यासाठी सायन्सचं बेसिक म्हणून महत्त्वाचे, तर तुम्ही नीट सर्व समजून घ्या. तर कॅन यू रिकॉल मध्ये काही क्वेश्चन विचारलेले आहे, सोपी 7वी-8वीतले. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर? ठीक आहे. तर मॅटरचे टाईप कोणते कोणते? मॅटर कोणत्या कोणत्या अवस्थेत आपल्याला दिसते? तर एक तर सॉलिड, लिक्विड, गॅस, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि जेव्हा आपण याला गॅसला अजून गरम करतो तर अजून एक स्टेट मिळते आपल्याला, प्लाझ्मा. ठीक आहे. थंड केल्याच्या नंतर अजून एक स्टेट मिळते वेगळी, सॉलिडपेक्षा वेगळी स्टेट मिळते. तसंच आपल्याला बेसिकली 4 स्टेट सांगावं लागतात टाइप्स ऑफ मॅटर म्हटलं. सॉलिड, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा. गॅसला हीट केल्याच्या नंतर ते प्लाझ्मा स्टेटमध्ये जाते. व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट? तर मेटल, नॉन मेटल, मेटॉलॉइड्स, हे पण आपण शिकलो होतं. द टाइप्स ऑफ एलिमेंट्स आर मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलॉइड्स. हे 7वी-8वी मध्ये झालेलं आहे आपलं, 9वी पर्यंत. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर आर कॉल्ड? आपण 8 मध्ये झालेला होता. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटरला आहे ॲटम. ॲटमला आपण कट नाही करू शकत. सगळ्यात शेवटचा जो पार्टिकल मिळते आपल्याला एखाद्या मॅटरचा, तो असते ॲटम. ठीक आहे. तर म्हणून स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲज ॲटम. हा 4था क्वेश्चन महत्वाचा आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड? जर तुम्ही काही डायजेस्टमध्ये पाहाल तर एका डायजेस्टमध्ये काय केलं त्यांनी, एलिमेंट आणि कंपाऊंडचा डिफरन्स दिलेला आहे. पण आपल्याला एलिमेंट आणि कंपाऊंडचा डिफरन्स नाही विचारलेला आहे.
एलिमेंटचा मॉलिक्यूल आणि कंपाऊंडचा मॉलिक्यूल, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड, एवढंच विचारलेलं आहे. तर एका एक्झाम्पल सोबत मी खूप सोप्याच्या तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. एका डायजेस्टमध्ये एलिमेंट आणि कंपाऊंडचाच डिफरन्स दिलेला आहे. आपल्याला एलिमेंट आणि कंपाऊंडचा डिफरन्स नाही विचारलेला आहे, मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट आणि कंपाऊंड याचा डिफरन्स विचारलेला आहे. ठीक आहे. तर मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट कंटेन ओनली वन काइंड ऑफ ॲटम. ठीक आहे. तर एलिमेंटच्या ॲटम मध्ये फक्त एकाच टाईपचा ॲटम राहते. एक्झाम्पल ऑक्सिजन. तर ऑक्सिजनचा मॉलिक्यूल आहे O2 आणि याच्यामध्ये दोन्ही ॲटम कोणाचे आहे? मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इज फॉर्म फ्रॉम द टू ॲटम्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजे दोन्ही आयडेंटिकल ऑक्सिजनचेच ॲटम आहेत. आलं का लक्षात तुमच्या? तर एलिमेंट्सचा मॉलिक्यूल सेम टाईपच्या ॲटम पासून बनतो. काय लक्षात ठेवायचं आहे? एलिमेंट्सचा मॉलिक्यूल सेम टाईपच्या ॲटम पासून बनतात, त्याच्यात वेगवेगळे ॲटम राहत नाही. मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट कंटेन ओनली वन काइंड ऑफ ॲटम. ठीक आहे. कोणता पण एलिमेंटचा आपण मॉलिक्यूल पाहिला तर त्याच्यात सर्व ॲटम्स आपल्याला सेम प्रकारचे दिसतील. त्याच्यानंतर मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड फॉर्म फ्रॉम द ॲटम्स ऑफ टू ऑर मोर एलिमेंट्स. जर कंपाऊंड असेल, नीट समजून घ्या, जर कंपाऊंड असेल तर त्याच्यामध्ये कमीत कमी 2 एलिमेंट्स येणार. म्हणजे याच्यात आपल्याला काय लक्षात येते या पॉईंटवरून? कंपाऊंड कोणापासून बनते? एलिमेंट पासून. म्हणून कंपाऊंडची जर स्टडी करायची असेल तर आपल्याला एलिमेंट माहिती पाहिजे, म्हणून एलिमेंटचं क्लासिफिकेशन आपण स्टडी करत आहोत. म्हणून हा क्वेश्चन आपल्या सिलेबसमध्ये आला इथे कॅन यू रिकॉल मध्ये. ठीक आहे. मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड फॉर्म फ्रॉम द ॲटम्स ऑफ टू ऑर मोर एलिमेंट्स. एलिमेंटमध्ये एकाच प्रकारचे ॲटम असतात. कंपाऊंड वेगवेगळ्या एलिमेंट पासून बनते, म्हणून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स असतात. मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड कंटेन डिफरंट ॲटम, सेम ॲटम राहत नाही. एक्झाम्पल, एकदम बेसिक एक्झाम्पल घेतला आपण वॉटर. त्याच्यात H2O हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल आहे. सॉरी, हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा एक ॲटम आहे. 2 ॲटम हायड्रोजनचे आणि एक ॲटम ऑक्सिजनचा. म्हणजे हायड्रोजनचे ॲटम आणि ऑक्सिजनचे ॲटम सारखे राहतील का? नाही, वेगवेगळे राहतील. म्हणजे या 2 एलिमेंट पासून कंपाऊंड बनलेला आहे वॉटर. इथे आपल्याला बेसिकली हे समजलं की एलिमेंट, वेगवेगळ्या एलिमेंट पासून कोण बनते? कंपाऊंड. आणि एलिमेंट मध्ये काय असते? एकच प्रकारचे ॲटम. मॉलिक्युल्स ऑफ वॉटर कंटेन 2 atoms of element hydrogen and 1 atom of element oxygen. तर हे होते बेसिक क्वेश्चन. ठीक आहे. नेक्स्ट पण आपण आता याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, रायटिंग नोट्स. ते कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन पण तुम्हाला लिहून घ्यायचे नोटबुकमध्ये, आणि क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटचे आता हे 2-3 पॉईंट जे पाहू आपण ते पण नोटबुकमध्ये लिहून घेऊ. तर एलिमेंटचे क्लासिफिकेशन करायचे आहे. तर याच्यातला पहिला पॉईंट आपल्याला टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. वी हॅव लर्न दॅट इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ऑल द ॲटम्स ऑफ एन एलिमेंट आर ऑफ वन टाईप. आताच आपण बघितलं होतं कॅन यू रिकॉल मध्ये, थेरीमध्ये पण ते आन्सर दिलेलं आहे. ऑल द ॲटम्स ऑफ एन एलिमेंट आर ऑफ ओनली वन टाईप. एलिमेंटचे सर्व ॲटम एकाच प्रकारचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर फिल इन द ब्लँकसाठी हा एक सेंटेन्स महत्त्वाचा आहे, म्हणून हे सर्व पॉईंट तुम्हाला लिहायचे आहे. टुडे 180 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक वर्ल्ड. सायन्स मधल्या लोकांना टोटल 118 एलिमेंट्स माहिती आहेत. ठीक आहे. हाऊएव्हर अराउंड द इयर 1800 ओनली अबाउट 30 एलिमेंट्स वेअर नोन. फक्त किती एलिमेंट माहिती होते? 1800 जे शतक आहे 1800 सेंचुरीमध्ये फक्त 30 एलिमेंट माहित होते. नंतर अजून एलिमेंट डिस्कवर करत गेलो आपण. आता ही जी थेअरी आहे याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये काही खूप जास्त क्वेश्चन येणार नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये अंडरलाईन करून घेऊ शकता. मोर नंबर ऑफ एलिमेंट्स वेअर डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ टाइम. जसं जसा टाइम होत गेला 30 पेक्षा जास्त एलिमेंट डिस्कवर होत गेले. ठीक आहे. आणि मग त्याची स्टडी सायंटिस्ट लोक स्टडी करत गेले. तर मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट्स वॉज गॅदर्ड, कलेक्ट झाली. टू एज द स्टडी ऑफ सच अ लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स. आता 118 टोटल एलिमेंट झाले, त्याच्यातले 50-60 एलिमेंट, त्याच्यापासून वेगवेगळे हजारो कंपाऊंड तयार होत होते. म्हणून या एलिमेंट्सची स्टडी इझियर करायसाठी, इझिली एलिमेंट समजले पाहिजे याच्यासाठी सायंटिस्ट स्टार्टेड स्टडिंग द पॅटर्न इफ एनी. एलिमेंटमध्ये काही पॅटर्न आहे का, त्यांच्या प्रॉपर्टीज कशा प्रकारे चेंज होतात, ते एकमेकासोबत काही कशा प्रकारे लिंक आहे का, याची पॅटर्नची स्टडी केली. कारण त्याशिवाय एलिमेंटची स्टडी सोपी नसती झाली. ठीक आहे. इन द वास्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम. त्या पूर्ण इन्फॉर्मेशनमध्ये काही पॅटर्न मिळते का ते सायंटिस्ट लोक चेक करत गेले.
You know that in the initial classification elements, elements were classified into two groups. सुरुवातीला सायंटिस्ट लोकांनी फक्त दोन ग्रुप केले, मेटल अँड नॉन मेटल. आधीच्या स्लाइडवरचे 3 पॉईंट लिहायचे नाही, हा पॉईंट लिहायचा आहे म्हणून मी बाजूला लिहिलं. इनिशियली 2 ग्रुप मध्ये केले. जर 2 ग्रुप म्हटलं तर मेटल अँड नॉन मेटल. मग त्याच्यानंतर कोणते बेसिक 3 ग्रुप जर विचारलं तर तिसरा ग्रुप मग मेटल आणि नॉन मेटलच्या नंतर मेटलॉइड्स. तर मेटल्स तुम्हाला माहिती आहे, आयरन, कॉपर मेटल येते, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, नॉन मेटल येते. मग मेटलॉइड काय? मेटलॉइड्स असे एलिमेंट आहे ज्यांच्या जो काही प्रॉपर्टीज मेटलचे असतात, काही प्रॉपर्टीज नॉन मेटलचे असतात. सिलिकॉन, जर्मेनियम हे मेटलॉइड्स आहेत. ठीक आहे. तर मग एलिमेंटला बेसिकली आधीच्या सायंटिस्ट लोकांनी 3 ग्रुपमध्ये, हा मेटल आहे, हा नॉन मेटल आहे, हा मेटलॉइड आहे, अशा प्रकारे क्लासिफिकेशन केलं. पण ते सफिशियंट नव्हतं. As the knowledge about the elements and their properties went on increasing, different scientists started trying out different methods of classification. जसं एलिमेंटची संख्या आणि त्याच्या प्रॉपर्टीची इन्फॉर्मेशन वाढत गेली तर वेगवेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे पहिलं क्लासिफिकेशन, डॉबेरिनियस ट्रायड्स. तर यांनी कोणत्या इयरमध्ये स्टडी स्टार्ट केली? 1817 मध्ये. त्यावेळेस खूप कमी एलिमेंट माहिती होते. 30च्या जवळपास एलिमेंट माहिती असतील, 36 असतील, खूप माहिती. ठीक आहे. तर 1817 मध्ये डॉबेरिनियर, अ जर्मन सायंटिस्ट, प्रूव्ह दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू ॲटॉमिक मासेस. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ॲटॉमिक मासेस म्हणजे काय होते म्हणून. ॲटॉमिक मास म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. न्यूक्लियस मध्ये असलेल्या प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनला ॲटॉमिक मास म्हणतात. तेव्हा ॲटॉमिक नंबर फाइंड व्हायचा होता, ॲटॉमिक मासच माहीत होता. तर त्या ॲटॉमिक मासनुसारच त्यांनी एक रिलेशन शोधून काढलं. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू द ॲटॉमिक मासेस. ठीक आहे. डॉबेरिनियरने एक शोध लावला आणि त्यांनी एक रिलेशन शोधलं, ते आपण स्टडी करणार आहोत. आणि त्यांनी त्याच्यावरून सांगितलं, त्यांनी काय प्रूव्ह केलं की ॲटॉमिक मासेस जे असतात याच्यासोबत त्याच्या प्रॉपर्टीज काय रिलेटेड आहे. कशा प्रकारे त्यांनी सांगितलं ते आपण समोर बघूया. एक्सप्लेन डॉबेरिनियस ट्रायड्स विथ एक्झाम्पल म्हणून तुम्हाला 3 मार्क्सचा क्वेश्चन येईल. तर इथे पण मी थेअरी टेक्स्टबुक मधलीच घेतलेली आहे, प्रॉपरली अंडरलाईन केलेलं आहे तुम्हाला समजायसाठी. ठीक आहे. तर डॉबेरिनियस ट्रायड्स म्हटलं तुम्हाला हे सर्वच पॉईंट लिहायचे आहेत. 1 मिनिट. तर डॉबेरिनियस ट्रायड्स असा जर क्वेश्चन आला तर आपल्याला सर्वच पॉईंट लिहायचे आहे. सोपी आहे, नीट समजून घ्या. ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स. डॉबेरिनियर मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट. किती एलिमेंटचा ग्रुप केला त्याने? 3 एलिमेंटचा. पहिला पॉईंट झाला, आपल्याला एवढंच लिहायचं आहे, 3 एलिमेंट्स. ठीक आहे. आणि एका ग्रुपमध्ये 3 एलिमेंट्स घेतले, 3 एलिमेंट्स इच. ही मेड अ ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट इच. वेगवेगळे ग्रुप केले आणि एका ग्रुपमध्ये किती एलिमेंट घेतले? 3 एलिमेंट. कशा प्रकारचे 3 एलिमेंट घेतले? शोईंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. असे 3 एलिमेंट घेतले ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम होत्या. अँड कॉल देम ट्रायड्स. तर 1 मार्क्सचा क्वेश्चन येऊ शकते तुम्हाला, व्हॉट इज डॉबेरिनियस ट्रायड्स. तर इथं हिच्या ठिकाणी आपण लिहू शकतो डॉबेरिनियर मेड ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स इच शोईंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज वाले 3 एलिमेंट असले तर त्यांना काय म्हणायचं? ट्रायड. ठीक आहे. मग त्यांनी ते सिमिलर प्रॉपर्टीज वाल्याला थोडंसं अरेंज केलं. ही अरेंज 3 एलिमेंट्स इन द ट्रायड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. म्हणजे पहिले छोटावाला, मग त्याच्यापेक्षा मोठा, मग त्याच्यापेक्षा मोठा. पहिले छोटा, मग त्याच्यापेक्षा मोठा ॲटॉमिक मास नंबर, मग त्याच्यापेक्षा मोठा.